हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्र. आपण महत्त्वाचे जे काही आत्तापर्यंत पार्ट्स ऑफ स्पीच बघितले आहेत त्यासोबतच ॲडव्हर्ब हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बमध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जर PYQचं ॲनालिसिस केलं तर बऱ्यापैकी ॲडव्हर्बच्या ऐवजी ॲडजेक्टिव्ह वापरलेलं दिसतं आणि त्या पार्टमध्ये त्या सेंटेन्समध्ये एरर असतो. त्यामुळे एरर वाचताना आम्हाला अभ्यास चांगला होतो, पण ज्यावेळेस पेपरमध्ये प्रश्न सोडवतो तेव्हा रूल आठवत नाही. ही जी कंप्लेंट असते त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं, कन्सेप्ट क्लिअर ठेवणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता आज आपण ॲडव्हर्बला सुरुवात करणार आहे. ॲडव्हर्बचे जे महत्त्वाचे रूल आहेत आणि ज्या कन्सेप्ट आहेत त्या आज आपण क्लिअर करूया. सगळ्यात पहिली कन्सेप्ट येते ती म्हणजे डेफिनेशनची. आपण काय म्हणतो, ॲडव्हर्बची जी डेफिनेशन आहे ही मराठीनुसार जर तुम्ही लक्षात ठेवली तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण असतो. मग आपल्याला काय वाटतं, ॲडव्हर्ब म्हणजे काय, व्हर्बबद्दल ॲडिशनल माहिती सांगितली ॲडव्हर्ब. पण ते तसं नाही आहे. ॲडव्हर्ब हे आपल्याला एखाद्या व्हर्बबद्दल माहिती सांगतं, बरोबर आहे, पण ते इतर ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बबद्दल सुद्धा माहिती सांगतं. प्रत्येक वेळी वाक्यात एकच क्रियापद, एकच ॲडजेक्टिव्ह, एकच ॲडव्हर्ब असं नसतं. कधी कधी आपल्याला इतरही ॲडव्हर्ब्स वापरावे लागतात आणि त्यांचे पण आपल्याला जर काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायची असेल तर त्याचं कार्य जे आहे ते सुद्धा ॲडव्हर्बच करतं. ठीक आहे, मग आता एक्झाम्पल बघूयात आपण. शी इज वॉकिंग स्लोली. इथे आपण स्लोली हे जे ॲडव्हर्ब वापरलेलं आहे हे या वॉकिंग व्हर्बबद्दल वापरलेलं आहे. व्हर्बला क्वालिफाय करणारा शब्द आहे ॲडव्हर्ब. दुसरीकडे बघा, शी इज व्हेरी इंटेलिजंट. आता यामध्ये इंटेलिजंटचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे सांगू शकता का? इंटेलिजंट म्हणजे काय, तर शी इज इंटेलिजंट असं म्हटलं तर इंटेलिजंटचं काय आहे पार्ट्स ऑफ स्पीच? हे आहे ॲडजेक्टिव्ह, बरोबर. आपण नाऊनबद्दल, नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आपल्यासाठी ॲडजेक्टिव्ह असतो. आता ह्या ॲडजेक्टिव्हची अधिक माहिती कोण देतोय? व्हेरी हा शब्द. मग हा काय झाला आता? ॲडव्हर्ब झाला. सो व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठे मिळाली? व्हेरी या शब्दामध्ये. आता इथे शी इज वॉकिंग व्हेरी स्लोली. इथे आपल्याकडे कोणते कोणते व्हर्ब्स आहेत? वॉकिंग हे व्हर्ब आहे, बरोबर. स्लोली काय आहे? ॲडव्हर्ब आहे. आणि या ॲडव्हर्बबद्दल अधिक माहिती म्हणजे ती जरा जास्तच हळू चालत होती, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण ॲडव्हर्बबद्दलच दिलेली आहे. सो हे काय झालं आपल्यासाठी या ठिकाणी? ॲडव्हर्बबद्दल माहिती देणारा दुसरा ॲडव्हर्बच झालेला आहे. ओके, या पद्धतीने आता हे लक्षात का ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एक्झाममध्ये ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडव्हर्ब आहे हे जर समजलं तरच आपण रूल्स सॉल्व करू शकतो. त्यामुळे कशाला काय म्हणतात आणि कोणत्या व्हर्बला ते मॉडिफाय करतं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. मी काही शब्द देतेय ते आपण बघूयात. आय रन फास्ट. शी फास्ट्स ऑन मंडे. लाईफ इन अ मेट्रो is fast. Many people observe fast on एकादशी. या सगळ्या शब्दांमध्ये या सगळ्या सेंटेन्सेसमध्ये कॉमन शब्द कोणता आहे? फास्ट हा शब्द सगळीकडे कॉमन आहे. ओके, आता याचे पार्ट्स ऑफ स्पीच कसे बदललेत बघा. या सेंटेन्समध्ये याचं पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे? फंक्शन काय आहे? ॲडव्हर्ब. कशाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली? व्हर्बबद्दल. सेकंड सेंटेन्स, शी फास्ट्स ऑन मंडे, हे काय आहे? ते व्हर्ब आहे. आता इथे आपण एस प्रत्यय लावलेला आहे यावरून समजतं, पण ईडी जर असेल तरीही आपल्याला लक्षात येईल की ते क्रियापदच आहे, म्हणजे इथे ती कृती दाखवलेली आहे. आता नेक्स्ट बघा, लाईफ इन अ मेट्रो इज फास्ट. यातलं फास्ट काय आहे? आता इथे फास्ट कशाची माहिती देते मला पहिल्यांदा ते सांगा. लाईफ. मग लाईफ काय आहे? नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा. मग हा फास्ट काय झाला? ॲडजेक्टिव्ह. आता इथे मेनी पीपल ऑब्झर्व फास्ट ऑन एकादशी. आता व्हर्ब काय आहे या वाक्यातलं? ऑब्झर्व. काही लोक एकादशीला उपवास करतात, मग ते पाळतात या अर्थाने आपण जर म्हटलं तर हे व्हर्ब आहे. बरं, व्हर्बमध्ये सांगितलेली काय ॲक्शन आहे? आपण काय विचारतोय? व्हॉटने जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला नाऊन सापडतं आणि फास्ट हे या ठिकाणी नाऊन झालं.
ओके. सो हे आहे समजणं महत्त्वाचं. इंग्लिशमध्ये एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यात विचारलेला असू शकतो आणि म्हणून आपल्याला हे कळणं महत्त्वाचं आहे की तिथे ॲडव्हर्ब आहे का ॲडजेक्टिव्ह आहे, आणि कन्फ्युजन आपलं या पद्धतीने होऊ नये म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जे ॲडव्हर्ब आहे हे व्हर्बला, ॲडजेक्टिव्हला आणि ॲडव्हर्बला देखील क्वालिफाय करतं. फक्त नाऊनबद्दल, ॲडव्हर्ब जे आहे ते व्हर्बबद्दलच फक्त माहिती देत नाही. ओके. आता आपण नेक्स्ट बघूयात. आता हां, मी नेहमी ॲडव्हर्ब ज्यावेळी शिकवते, आणि ॲडव्हर्ब हा माझा खूप फेवरेट टॉपिक आहे, कारण त्यात इतके रूल्स आहेत लक्षात ठेवायला आणि समजायला खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. सगळेजण मला विचारतात की तुम्ही हे ॲडव्हर्बचे एवढे टाईप सांगितले, ह्याचे खरंच उपयोग होतो का परीक्षेमध्ये? तुम्ही फक्त कंबाईनची आपली PYQ बघा, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ॲडव्हर्बवरती ॲटलिस्ट 2-3 प्रश्न सापडतात की टाईप कुठला. म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ टाईमचे 3-4 प्रश्न सापडतील गेल्या 5-6 वर्षातले. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे 4-5 प्रश्न आहेत. प्रत्येक ॲडव्हर्बचं तिथे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ॲडव्हर्बचा टाईप हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ॲडव्हर्ब्स आहेत त्यांचा एक प्रॉपर सिक्वेन्स असतो, आणि तो सिक्वेन्स जर आपल्याला फॉलो करायचा असेल तर ॲडव्हर्ब आधी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हे जे प्रकार आहेत हे लक्षात ठेवा. ॲडव्हर्ब ऑफ टाईम असतो, प्रत्येक प्रकाराच्या आधी आपण ॲडव्हर्ब ऑफ, मग त्याचा प्रकार आपण लिहिणार. सो टाईम, ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजे जिथे तुम्हाला वेळेबद्दल अधिक माहिती मिळते. त्यामध्ये बिफोर, एगो, लेटली, येट, नाव, सून, यस्टरडे, ऑलरेडी, नेव्हर, लास्ट नाईट, आफ्टर हे सुद्धा असेल. ठीक आहे. जिथे तुम्हाला आधी नंतर वेळ दाखवलेली असते ते लक्षात ठेवायचं. यातला एगो शब्द हा शक्यतो वाक्याच्या शेवटी येतो. ठीक आहे. सो या पद्धतीने हे काय झालं, ॲडव्हर्ब ऑफ टाईम. इथे तुम्हाला काय मिळते, वेळेबद्दल अधिक माहिती मिळते. नंतर आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण मराठीत काय म्हणतो, वारंवारता, रिपिटेशन, किती वेळा झालंय. सो रिपीट होणारी गोष्ट, किती वेळा ती गोष्ट घडली. इथे बघा, कोणत्या वेळी घडली म्हणजे ते टाईम दाखवतं, आणि किती वेळा घडली म्हणजे ती रिपिटेशन दाखवलेलं असते त्या वेळेची, त्या घटनेची. त्यामुळे इथे आपण ऑलवेज, वन्स, सेल्डम, युजली, रेअरली हे शब्द वापरलेले असतात. आता यातले ऑलवेज जो आहे हा आपल्याला रोजच्या क्रिया घडण्यासाठी दाखवलेला असतो. वन्स म्हणजे कधीतरी एकदा. आता सेल्डम हा शब्द आहे, याचं मिनिंग माहिती आहे का आपल्याला? क्वचितच. आणि सेल्डममध्ये आपण निगेटिव्ह अर्थ असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. सेल्डम, स्केअर्सली, बेअरली, हार्डली हे सगळे शब्द निगेटिव्ह शब्द आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्या शब्दांच्या सेंटेन्सेसमध्ये परत निगेटिव्ह शब्द वापरायचा नाही, कारण मग ते डबल निगेटिव्ह होतं आणि आपल्याला माहिती आहे मायनस मायनस प्लस होतं. त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीत. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये कशा पद्धतीने असं आपण ज्या वेळेस विचारतो त्यावेळी ते होतं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. स्लोली, साऊंडली आणि डिलाइटफुली, इंटेलिजंटली, ब्रेवली, हॅपीली. प्रत्येक शब्दाच्या शेवटी ly लागलेला असतो. हे तुम्ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, पण ती ट्रिक फक्त 90% उपयोगात येते. असेही काही ॲडव्हर्ब्स आहेत की जे आपल्याला ly प्रत्यय न लावता सुद्धा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर सांगतात. कधी कधी असे काही शब्द आहेत की जे ly प्रत्यय असलेले असतात पण ते ॲडव्हर्बचं कार्य करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी ly म्हणजे ॲडव्हर्ब असं लक्षात ठेवू नका. हे सुद्धा बाकीचे पण ॲडव्हर्बच आहेत. आता हिअर, देअर, एव्हरीवेअर हे काय आहेत, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. आपल्याला जागा दाखवत आहेत, त्यामुळे हे झाले ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ओके. आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. त्यानंतर असतं ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन किंवा ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं. आता कसं असतं, आपण समजा एखाद्याने मला विचारलं की तुम्हाला मदत करशील का, मी म्हणेल ऑफकोर्स, व्हाय नॉट. मग ह्यातला ऑफकोर्स जो शब्द आहे हा काय झाला, ॲडव्हर्ब आहे तो. आपल्याला काय वाटतं की ते इंटरजेक्शनचा प्रकार आहे की काय. शुअर, व्हाय नॉट, सर्टनली हे जे शब्द आहेत जिथे आपण खात्री देतो समोरच्याला, होकारार्थी असतात, त्यांना ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन म्हणायचं. आणि जिथे नकारात्मक अर्थ निघतो, निगेटिव्ह असतं, तिथे आपण ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये निगेटिव्ह ॲडव्हर्ब म्हटलं तर निगेटिव्ह ॲडव्हर्ब असा काही प्रकार नाही आहे, ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. आणि टाईप्स लक्षात ठेवताना नेहमी असंच ठेवा, ॲडव्हर्ब ऑफ असं असणार, त्यापुढे त्याचा टाईप असेल. ठीक आहे. ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आणि ह्याच्यामध्ये बघा, सर्टनली, ॲपॅरेंटली, ऑब्वियसली, नो,
अनडाउटेडली, परहॅप्स हे जे काय आहेत ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन आणि निगेशन. त्यानंतर आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. डिग्रीमध्ये आपल्याला माहिती आहे क्वांटिटी दिलेली असते. सो इथे जर ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऐवजी कधी ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी शब्द आला तर तो सुद्धा करेक्ट समजायचा. ओके, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी असा शब्द ह्याला अल्टरनेट येऊ शकतो, तेही उत्तर बरोबरच असेल. इथे आपल्याला प्रमाण दाखवतायत, किती प्रमाणात ती गोष्ट घडते. ओके, त्यामध्ये काय असणार आहे? ऑलमोस्ट, फुल्ली, व्हेरी, इनफ, रादर, क्वाईट, टू, रिअली, अबंडंटली. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला तिथे प्रमाण समजतं. ठीक आहे, आता हा शब्द बघा, LY प्रत्यय आहे, फुलला फुल्ली प्रत्यय लागलेला आहे. मग LY प्रत्यय असणारा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असं जर तुम्ही पाठ केलं तर हे तुमचं चुकेल. इथे तुम्ही प्रमाण सांगताय, त्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की फक्त ती LYची ट्रिक कामाला येत नाही. नेक्स्ट, इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स हाऊ, व्हॉट, वेन, वाय या पद्धतीने विचारलेले असतात. आणि हे जे आहेत आता हे आपण इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून पण बघितलेले, बरोबर. ॲडव्हर्ब इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होते, त्यानंतर ते काय होते, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्ससुद्धा होते. आणि हे जे शब्द आहेत यांना जर आपण उत्तर म्हणून त्यांचं जे काही आन्सर असेल त्यात तुम्हाला तिथे एकतर व्हर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडव्हर्ब असेल आणि त्याचं पुढे तुम्हाला रेफरन्स मिळालेला असतो. हे सगळं जे आहे हे आपण क्लॉजमध्ये बघणार आहे. रिलेटिव्ह क्लॉज जो असतो तिथे आपण ह्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. पण इथे पण बघा, रिलेटिव्ह ॲडव्हर्ब पण असतं आणि रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण असतं. सेम सेंटेन्स आहे. गाडीची चावी, एक मिनिट. सेवन 963. सो हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब, रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतात. मग आता व्हेन, व्हेअर, आता व्हेअर हा शब्द काही रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नसतो. व्हेअर हा आपल्याला प्लेसबद्दल माहिती सांगतो आणि तो असतो ॲडव्हर्ब ऑफ प्लेससाठी वापरलेला रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. पण एक लक्षात ठेवा, व्हेन आहे, व्हाय आहे, हाऊ आहे, हू आहे हे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरतो. मग जर ते नाउन किंवा प्रोनाउनचं एक्सप्लेनेशन पुढे देणार असतील तर तो ॲडजेक्टिव्ह झाला. आणि त्या क्लॉजमध्ये पुढे कशाबद्दल, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते सिम्पल. इट इज the house where I live. आता इथे आपण माहिती कशाबद्दल दिली आहे? हाऊसबद्दल, बरोबर. where ऐवजी आपण that I live in असं वापरूयात. इट इज द हाऊस दॅट आय लिव्ह इन किंवा विच आय लिव्ह इन असं पण वापरू शकता. आता हे ॲडजेक्टिव्ह आहे कारण आपण ह्या नाऊनबद्दल पुढे माहिती सांगतोय, बरोबर. पण आपण काय म्हटलं, व्हेअर हे ॲडव्हर्ब असतं, रिलेटिव्ह ॲडव्हर्ब असतं. जर मी असं हेच वाक्य असं म्हटलं की इट इज द हाऊस व्हेअर आय लिव्ह इन, तर आता इथे बघा व्हेअर हा शब्द वापरलाय, हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असतं. मग ह्या ठिकाणाला मी पुढे सांगतेय जरी मी नाऊनबद्दल माहिती दिलेली असेल, पण ॲक्च्युली आता हे नाऊनचं इथे कार्य करत नाहीये, ते मला स्थळ दाखवत आहे. नाऊनच आहे ते, पण ते फंक्शन काय करतंय, स्थळ दाखवण्याचं काम करतंय. म्हणून हे आता या ठिकाणी रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब कोणासोबत रिलेशन दाखवतंय? हाऊस या नाऊनसोबत. हे जे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब, रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात ना, हे आधीच्या वाक्यातल्या एखाद्या शब्दाशी पुढे रिलेशन दाखवतात, म्हणून त्यांना आपण रिलेटिव्ह म्हणतो. आता हाऊसचं कनेक्शन आपल्याला दॅट किंवा विचनी पुढच्या वाक्यासोबत दिलेलं आहे, रिलेशन एस्टॅब्लिश होतं. मग ह्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती देणारा हा पुढचा शब्द आहे, पुढचं वाक्य आहे आणि त्याला जोडण्यासाठी आपण दॅट विच वापरलं म्हणून ते ॲडजेक्टिव्ह झालं. या ठिकाणी स्थळाबद्दल आपण माहिती देतोय म्हणून हे व्हेअर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब झालं. ओके, हे खूप समजणं महत्त्वाचं आहे कारण आपले अनेक नियम याच्यावरती अवलंबून असतात. ओके, हे लिहून झालं तुमचं. आता आपण ॲक्च्युअल रूल्सला सुरुवात करूया. कशाला काय म्हणतात समजलं असेल तर आपण आता पुढे सुरुवात करू शकतो. जर तुम्हाला आत्तापर्यंत समजलं नसेल, ऑनलाईनवाल्यांना समजा, तर पॉज करा, म्हणजे रिवाइंड करा, थोडंसं बघा आणि मग इथून परत सुरू करा. कारण पुढे कन्फ्युजन होणार नाही. कारण मी जर परत म्हटलं ॲडव्हर्ब ऑफ टाईम तर तुम्ही परत ते काय असतं शोधत बसू नका. ओके, पहिला रूल आहे ॲडव्हर्बचा. ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह यांचा वापर करून कन्फ्युजन होऊ शकतो वापर करताना, आणि त्यांचा वापर हा काळजीपूर्वक केला पाहिजे, अन्यथा वाक्याचे अर्थ बदलतात किंवा चुकतात. वाक्याचा अर्थ पण बदलतो
नाहीतर मग वाक्य चुकीचं पण होऊ शकतं. ओके, मी एक सिंपल एक्झाम्पल सांगते आणि हे आपण उद्या डिटेलमध्ये बघणारच आहे. आपण जर म्हटलं ही वर्क्स हार्ड, तर हे हार्ड काय आहे? इथे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे, कारण वर्कबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं. आणि जर मी असं म्हटलं ही वर्क्स हार्डली, तर या वाक्याचा अर्थ काय आहे? नाही, हे पण ॲडव्हर्बच आहे, पण त्याचा अर्थ काय आहे वाक्याचा? म्हणजे तो जवळजवळ काम करतच नाही. त्यामुळे ॲडव्हर्बचा आणि ॲडजेक्टिव्हचा वापर इतका काळजीपूर्वक केला पाहिजे की वाक्याचे अर्थ बदलतात. मला जर म्हणायचं असेल की तू खूप काम कर, कष्ट घे, यू वर्क हार्डली जर मी म्हटलं तर त्या समोरच्याला मी पूर्ण चुकीचं सांगून टाकलं. नाही, आता जर मी म्हटलं हार्ड कोकोनट, तर ह्या कोकोनट नाउन बद्दल अधिक माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह झाला. एकच शब्द आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरू शकतो, ॲडव्हर्ब म्हणून पण वापरू शकतो. जसं आपण लाऊडचं एक्झाम्पल ॲडजेक्टिव्हच्या वेळेस बघितलं होतं. त्यानंतर लेट हा शब्द आपण बघितलेला. लेट हे आपण लेट, लेटर, लेटेस्ट बघितलं होतं बघा, वेळेशी संबंधित आहे. पण जर आपण लेटली म्हटलं तर याचा अर्थ काय असतो? लेटली म्हणजे आत्ताच, नुकतंच. ओके, सो लेट म्हणजे विलंब, उशिरा, आणि लेटली म्हणजे जस्ट आत्ता, जस्ट नाऊ म्हणतो किंवा रिसेंटली, रिसेंट पास्ट, यासाठी आपण लेटली हा शब्द वापरतो. ओके, सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं की शब्द एकच आहे आणि कन्फ्युजन होणारे हे टॉपिक इथेच आहेत सगळे. ओके, आता हे ॲडव्हर्ब जे आहेत यात बघा कशा पद्धतीने ॲडजेक्टिव्ह आणि ह्याच्यात बदल करायचा असतो ते. एक एक्झाम्पल बघा, हर ॲक्ट वॉज रिमार्केबल. आता हे रिमार्केबल काय आहे? नाऊन, ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडव्हर्ब आहे? आता बघा तुम्ही, हे ॲक्ट आहे ना, इथे व्हर्ब नाही आहे, ते नाऊन आहे. वॉज हे व्हर्ब आहे. ओके, तिची कृती, हर ॲक्ट, म्हणजे ते ॲक्ट नाऊन आहे. नाऊन बद्दल माहिती देणारा शब्द काय झाला? ॲडजेक्टिव्ह. सो रिमार्केबल हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि नंतर पुढे आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. शी ॲक्टेड रिमार्केबली टू अचीव सक्सेस. आता हा ॲक्ट शब्द या ठिकाणी व्हर्बचं कार्य करत आहे आणि व्हर्बबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा ॲडव्हर्ब असतो. आणि याला जर तुम्हाला ॲडव्हर्ब म्हणून वापरायचं असेल तर एल वाय प्रत्यय जोडावा लागतो. इथे तुम्ही बघा, हे जे शेवटला एंडिंगला ई असणारे शब्द असतात, त्यांचं जेव्हा आपल्याला ॲडव्हर्बमध्ये रूपांतर करायचं असतो त्यावेळी हा ई आपण काढून टाकतो आणि एल वाय प्रत्यय जोडतो. फॉर एक्झाम्पल नोबल. ठीक आहे, नोबलचं स्पेलिंग बघा काय आहे? ई एंडिंगला आहे, मग आपण हे काढून नोबली असं करतो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी शांतपणे, समंजसपणे किंवा खूप असं सन्मानपूर्वक कृती केली असं म्हणायचं असेल तर सो ही ॲक्टेड नोबली असं आपण म्हणतो. आणि आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते तुम्हाला. हे जे ॲडव्हर्ब्स असतात यांचा उच्चार आहे ना, ज्यावेळेस आपण एल वाय प्रत्यय जोडलेले जे ॲडजेक्टिव्ह असतात किंवा CALLY जे असतात त्यांचा उच्चार टिकली, कचा उच्चार पूर्ण न करता आपण जी टिकली लावतो ना, टिकली, त्या पद्धतीने त्याचा उच्चार, कचा उच्चार कमी करायचा. म्हणजे ड्रॅमॅटिकली नाही म्हणायचं, ड्रॅमॅटिकली. ओके, असं उच्चार करताना सुद्धा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे ना बोलताना, थोडंसं तुमचा ॲक्सेंट पण आला पाहिजे बोलताना. सो हे लक्षात ठेवायचं की एक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने फंक्शन करू शकतो आणि त्याची पोझिशन, त्याचं स्वरूप हे आपल्याला खूप काळजीपूर्वक वापरावं लागतं. आता आपण ॲडव्हर्ब ऑफ टाईमचा रूल बघूयात. ज्या शब्दाची माहिती देतात त्याच्या आधीचं वापरायचे आहेत. कोणत्या शब्दाची माहिती देतात त्याच्या आधी वापरायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्यतो सगळेच जे ॲडव्हर्बचे टाईप्स आहेत ते ज्या शब्दाबद्दल माहिती देतात त्याच्या आधी वापरलेले असतात. पण जर भरपूर ॲडव्हर्ब्स असतील एका वाक्यामध्ये तर त्याचा सिक्वेन्स वेगळा असतो, MPD आणि QMPD, ते आपण उद्या बघूयात. पण शक्यतो इनफ हे जे एक ॲडव्हर्ब आहे ते फक्त शब्दाच्या नंतर येतं, बाकीचे सगळे ॲडव्हर्ब्स हे आधीच वापरलेले असतात. ॲडव्हर्ब ऑफ टाईम जे आहे ते त्याच्या आधीच वापरले पाहिजेत. ऑलवेज, ऑफन, ऑलरेडी, जस्ट, नेव्हर, एव्हर, समटाईम्स, फ्रिक्वेंटली, जनरली. आता फ्रिक्वेंटली हा शब्द दिसताना फ्रिक्वेन्सीसोबत मॅच होतोय म्हणून तो ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी नाही. ओके, हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. आलं लक्षात? इथे तुम्हाला ती कृती कधी कधी घडते त्या वेळेबद्दल माहिती मिळते. एक्झाम्पल, ही नेव्हर टॉक्स इल ऑफ फ्रेंड्स, म्हणजे तो त्याच्या मित्रांची काहीच वाईट गोष्ट बोलत नाही. सो हे टॉक काय आहे?
व्हर्ब आहे. आपण कधीच म्हणत नाही, त्या व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय आणि म्हणून ह्या शब्दाच्या आधी लगेचच त्याची पोझिशन असली पाहिजे. ठीक आहे, ॲडव्हर्बचा सगळा खेळ पोझिशनचाच आहे. नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, कशा पद्धतीने कार्य करत आहे. आता हा रूल समजून घेण्यासाठी आपल्याला एक दोन गोष्टी महत्त्वाच्या बघाव्या लागतील, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब कशासाठी खूप जास्त उपयोगी पडतं, व्हॉइस चॅप्टरमध्ये. तुम्हाला कळलं पाहिजे की हे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे. आणि आता ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, ट्रान्झिशन झालेलं आहे. सब्जेक्टनी काय कृती केली ती ऑब्जेक्टवर घडली हे आपण दाखवतो. सो देअर इज ट्रान्झिशन फ्रॉम वन सब्जेक्ट ओव्हर अनदर ऑब्जेक्ट. ओके, इथून इथे ती कृती गेलेली दिसते. मी जर म्हटलं आय टीच इंग्लिश, आता इंग्लिश हा सब्जेक्ट आहे म्हणून त्याची लँग्वेज आहे आणि लँग्वेजचं फर्स्ट लेटर कॅपिटल असतं. हा पण आपला पंक्च्युएशनचा एक रूल आहे. आय टीच इंग्लिश, मी जर फक्त म्हटलं आय टीच, मी शिकवते, पुढे काहीतरी रेफरन्स दिल्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. मग हे जे शब्द आहेत ह्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं, कारण त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरल्याशिवाय ती कृती पूर्ण होत नाही. मग आता हे जे शब्द आहेत याबद्दल आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून यांना वापरतो. सब्जेक्टनी काय कृती केलेली आहे, टीचिंगची, ती कोणावर झाली, इंग्लिश या सब्जेक्टवर झाली. ठीक आहे, त्यामुळे मग आता हे काय झालं, ट्रान्झिटिव्ह वर्बचं उदाहरण. आणि जर मी इंट्रान्झिटिव्ह वर्ब वापरलं, फॉर एक्झाम्पल शी स्लीप्स साऊंडली, ती खूप शांतपणे झोपते. सो आता स्लीप हे वर्ब आहे, इथे सब्जेक्टनी काय कृती केली आहे, झोपण्याची, आणि ती तिच्यावरच झालेली आहे, त्यामुळे हे झालं इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिशन झालंय का एकाकडून दुसऱ्याकडे, नाही, त्यामुळे हे काय झालं मग इंट्रान्झिटिव्ह वर्ब. या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे. आता इंट्रान्झिटिव्ह वर्ब जर असतील तर त्यांच्यानंतरच आपल्याला ॲडव्हर्बचा वापर करायचा आहे. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, इथे सब्जेक्टनी केलेली ॲक्शन पुढे ट्रान्सफर झाली नाही, अशा ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्ब नंतर वापरायचं आहे. पण ट्रान्झिटिव्ह वर्ब्सच्या बाबतीत ते आपण आधीही वापरू शकतो किंवा नंतरही वापरू शकतो, त्याच्यासाठी मग परत वेगळा रूल आहे. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इंट्रान्झिटिव्हमध्ये नंतर वापरायचं, हे लक्षात ठेवा. दुसरा रूल आहे तो तुम्हाला पोझिशन आधेमध्ये बदलता येऊ शकते. एक्झाम्पल बघूयात. ही रिटर्न इमिजिएटली, हे कोणत्या प्रकारचं वर्ब आहे सांगा. ट्रान्झिटिव्ह का इंट्रान्झिटिव्ह? येस, ही रिटर्न म्हणजे तो आला, पण ती कृती कोणावर काही घडलेली नाही आहे, मग हे झालं इंट्रान्झिटिव्ह. आणि म्हणून आपण इमिजिएटली हे जे ॲडव्हर्ब आहे ते कुठे वापरलं, व्हर्बच्या नंतर, लगेचच. व्हर्बच्या नंतर लगेचच हा सुद्धा शब्द ॲड करा. ओके, आता पुढे. ही ब्रीफली नरेटेड द इन्सिडेंट टू मी, त्यातलं व्हर्ब आधी मला सांगा कोणतं आहे. ही ब्रीफली नरेटेड द इन्सिडेंट, नरेटेड. ओके, नॅरेशन आणि नरेशन असं. ओके, व्हर्ब वापरताना नरेटेड उच्चार करा. ही ब्रीफली नरेटेड द इन्सिडेंट टू मी व्हर्ब आहे. आणि मग आता आपण ॲडव्हर्ब कोणतं वापरलंय, ब्रीफली हे ॲडव्हर्ब आहे, बरोबर. आता हे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे का, या सब्जेक्टनी केलेली नरेशनची कृती माझ्यावर घडली, ऑब्जेक्ट आपल्याकडे आहे, म्हणून हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि त्यात मग आपण आधी वापरलं तरी चालतं, नंतर वापरलं तरी चालतं. आता मी नंतर वापरलं तरी चालतं हे कसं ते सांगते तुम्हाला. कसं असतं तो पण नियम मी घेणारच आहे ॲक्च्युली, थांबा बघूयात. ठीक आहे, तो थोडासा पुढे आहे नियम. पण ज्या वेळेस हे वर्ब, आता इथे वर्ब किती आहे, एकच आहे. जर एकच वर्ब असेल वाक्यामध्ये तर त्याच्या आधीच कंपल्सरी आपण ॲडव्हर्ब वापरत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. जर वाक्यात दोन वर्ब असतील तर दोघांच्या मध्ये, जर वाक्यामध्ये तीन वर्ब असतील तर मग फर्स्ट नंतर. आता हे जे आहे ना, आधी नंतर दोन तीन वर्ब एवढे वर्ब असतात का वाक्यात, तर याच्यात आपण हेल्पिंग वर्ब आणि मोडाल्स हे सगळे कन्सिडर करून मोजलेले आहेत. ओके, तो रूल आपण बघूयात थोडक्यात. आधी आपण आत्तापर्यंत जे नियम बघितले त्याचे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन सोडवूयात. एका क्वेश्चनसाठी फक्त 10 सेकंदाची वेळ असेल. एरर डिटेक्शनचा क्वेश्चन फर्स्ट, शी रॅन क्विकर दॅन आय.
काय करेक्शन करावं लागेल ते गेस करा. ओके, मला आता हे क्विकर शब्द आहे ना, हा कशाची माहिती सांगतोय ते सांगा. रन शब्दाची माहिती सांगतो. मग आता वर्ब आहे ना रन, रनचं पास्ट टेन्स आहे रॅन. रॅनची माहिती कशात मिळाली आपल्याला? ह्याच क्विकरमध्ये. आता क्विकर हे ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडव्हर्ब आहे? बरोबर, हे झालं ॲडजेक्टिव्ह. आपल्याला इथे व्हर्बची माहिती देणारा शब्द म्हणून ॲडव्हर्बचा वापर करायचा आहे. रन ह्या व्हर्बबद्दल माहिती द्यायची आहे, तर आपल्याला मोर क्विकली या पद्धतीने चेंज करावं लागेल. जशा ॲडजेक्टिव्हच्या डिग्री असतात तशा ॲडव्हर्बच्या पण डिग्री असतात, त्या आपण मोर किंवा मोस्ट वापरून पुढे ॲडव्हर्बचं रूप वापरत असतो. ठीक आहे. आता इथे शी रॅन मोर क्विकली दॅन आय या पद्धतीने करेक्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन, माय ब्रदर कम्स ऑफन एव्हरी संडे. हां, बरोबर. ॲडव्हर्ब कोणतं यातलं? येस, ऑफन हे ॲडव्हर्ब आहे. कशाचं आहे ॲडव्हर्ब ऑफ? टाइम आहे का फ्रिक्वेन्सी आहे? बघा बरं. बहुधा. ओके, मग आपण काय म्हणतो ते कधी येतं? व्हर्बच्या आधी. आणि आता वाक्यात व्हर्ब्स किती आहेत? एक व्हर्ब आहे ना, मग ते व्हर्बच्या आधीच आलं पाहिजे. ठीक आहे. सो माय ब्रदर ऑफन कम्स एव्हरी संडे असं वाक्य वापरा. ओके. नेक्स्ट, ही गोज युजली टू द मूवी एव्हरी फ्रायडे. त्याची पोझिशन कशी असली पाहिजे? गोजच्या आधी. येस, व्हर्बच्या आधी. सो ही युजली गोज टू द मूवी एव्हरी फ्रायडे या पद्धतीने करेक्ट करा. नेक्स्ट, ही साऊंडली स्लेप्ट लास्ट नाईट. हे सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? स्लीपिंगची जी क्रिया आहे ही इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे ना. जर त्याची कृती पुढे पास ऑनच झाली नाहीये, मग आपण काय म्हणतो? इंट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये जे ॲडव्हर्ब आहे ते कंपल्सरी वाक्याच्या व्हर्बच्या नंतर पाहिजे. आता इथे बघा, साऊंडली आणि त्याचबरोबर लास्ट नाईट हे दोन्हीही ॲडव्हर्बच आहेत. लास्ट नाईटचा अर्थ काय होतो? इथे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. बरोबर. आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला उद्या शिकवणारच आहे, पण एक लक्षात ठेवा, QMP हा लक्षात ठेवायचा सिक्वेन्स. किंवा मग आता मी अजून एक सिक्वेन्स देते, QMPDT. जेव्हा वाक्यात एकापेक्षा अधिक ॲडव्हर्ब्सचा वापर होतो, वेगवेगळ्या टाईपचे ॲडव्हर्ब असतात, त्यावेळी पहिल्यांदा ॲडव्हर्ब ऑफ क्वालिटी, त्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आणि मग ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असतं. जर आपल्याकडे ॲडव्हर्ब ऑफ टाईम, आता तुम्ही जर पुस्तकं रेफर केली, कुठलीही छान स्टँडर्ड पुस्तकं तुम्ही जर वापरली, तर तिथे फक्त QMPTच सांगतात. पण मी माझ्या नोट्समध्ये मुद्दामून D सुद्धा ॲड करते, कारण कधी कधी आपण दिवस पण मेन्शन केलेला असतो. म्हणजे या दिवशी संध्याकाळी आपण असं म्हणतो ना, आज संध्याकाळी, उद्या संध्याकाळी, सो टुमॉरो इव्हनिंग. मग टुमॉरो हे डेट सांगतोय, डे सांगतोय, आणि इव्हनिंग हे टाईम सांगतो. हा पण ॲडव्हर्ब ऑफ टाईमच आहे, डे सांगणारा पण ॲडव्हर्ब ऑफ टाईमच आहे, पण आपण हा डे म्हणून मी इथे स्पेसिफिकली मेन्शन करते. याचे एक्झाम्पल्स उद्या येतील, पण आता इथे तुम्ही बघा, साऊंडली काय आहे? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे, आणि लास्ट नाईट हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. मग एम नंतर टी यायला पाहिजे. ओके. सो ही साऊंडली स्लेप्ट लास्ट नाईट ऐवजी करेक्ट सेंटेन्स कसं असेल? ही स्लेप्ट साऊंडली लास्ट नाईट. ओके. साऊंडली नंतरच लास्ट नाईट आलं पाहिजे. इथे दोन रूल आपण एकाच एक्झाम्पलमधून कव्हर केलेले आहेत. पुढचे रूल बघूयात. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वापरण्याची पद्धत बघायची आपल्याला. ज्या ओके, हे आता रिपीट झालं का? आपण हे आत्ताच बघितलेलं नाही बहुतेक ना.
नाही, तो रूल पण आहे. ॲडवर्ब ऑफ मॅनर रिपीट झाले, ठीक आहे. स्लाइड डबल झाली आहे, ठीक आहे. आता हा नवीन रूल आहे. वाक्यामध्ये ॲडवर्ब जेव्हा ॲडजेक्टिव्ह किंवा इतर ॲडवर्बबद्दल अधिक माहिती देत असेल तर ते त्यापूर्वीच वापरायचं आहे. म्हणजे कशाबद्दल माहिती देतो त्याच्या आधी वापरायचं. एक्झाम्पल बघा, द स्टोरी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इथे आता ॲडवर्ब आहे व्हेरी, ॲडजेक्टिव्ह काय आहे इंटरेस्टिंग. आपण कशाची माहिती आधी देतोय? स्टोरीची माहिती मिळाली इंटरेस्टिंगमध्ये. इंटरेस्टिंग काय आहे? ॲडजेक्टिव्ह, कारण ते नाऊनला क्वालिफाय करतं. आता ना ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा शब्द व्हेरी आहे, तो त्याच्या आधीच वापरायचा. ओके. दुसरं एक्झाम्पल बघा, ही नियरली मिस्ड द ट्रेन. इथे आपण काय म्हणतोय? ट्रेन सुटण्याची कृती झाली, मग त्या कृतीलाच आपल्याला म्हणायचंय की जवळजवळ सुटली. आपल्याला ट्रेनला महत्त्व द्यायचंय, त्याला महत्त्व द्यायचंय का कृतीला महत्त्व द्यायचंय? मेन आपण हा शब्द नियरली शब्द वापरतोय कशासाठी? कृतीसाठी, व्हर्बसाठी. त्यामुळे तो व्हर्बच्या लगेचच आधी वापरायचा. ओके. नेक्स्ट रूल आहे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ही वापरण्याची एक योग्य पद्धत असते. मगाशी मी तुम्हाला हे सांगत होते की जेव्हा वाक्यात एकच व्हर्ब असतं तर ते आपण जे काही ॲडवर्ब आहेत ते त्याच्या आधी वापरायचं. ओके. हे आपण मगाशी ट्रान्झिटिव्हसाठी बघणार आहे, तेच आहे. इनट्रान्झिटिव्हमध्ये मात्र ते नंतरच वापरायचं. ट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये आपण ते आधी वापरायचं. 2 व्हर्ब असतील, यामध्ये हेल्पिंग व्हर्ब पण इन्क्लूड करायचं, मेन व्हर्ब पण इन्क्लूड करायचं. आता फॉर एक्झाम्पल, आय हॅव जस्ट डन माय ब्रेकफास्ट. आता इथे जस्ट हे ॲडवर्ब ऑफ टाईम आहे. आपल्याकडे हॅव पण व्हर्ब आहे आणि डन पण व्हर्ब आहे. हॅव हे ॲक्च्युली हेल्पिंग व्हर्ब आहे, पण आपण ते डन सोबत वापरतोय कारण तो V3 वापरायचा आहे. त्याची आपल्याला जर व्हर्बचे फॉर्म चेंज करायचे असतील तर म्हणून आपण हेल्पिंग व्हर्बची मदत घेतो. मग आता ह्या दोघांच्या मध्ये आपण जस्ट हे वापरणार आहे. आणि जर आपल्याला वाक्यामध्ये 3 व्हर्ब्स दिलेले असतील, आता हे आपल्याला शक्यतो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स यामध्ये वापरलेलं दिसतं. तिथे पहिल्या क्रियापदानंतर लगेचच आपल्याला हे वापरायचं आहे. हा जो नियम आहे हा सेम नियम नॉटच्या पोझिशनसाठी असतो. तुम्हाला जर वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला ते नॉट वापरून निगेटिव्ह करता येतं. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे नॉटची जी पोझिशन आहे ती 2 व्हर्ब असतील तर दोघांच्या मध्ये, 3 व्हर्ब असतील तर ते पहिल्यानंतर, या पद्धतीने असतं. सो जर तुम्हाला वाक्यरचना व्यवस्थित करता येत असतील तर मग नॉटप्रमाणे ॲडवर्ब वापरायचं हे लक्षात ठेवू शकता. आणि एक्झाम्पल्स बघा, ऑलवेज, नेवर, युजली, क्वाईट, जस्ट, नियरली हे काय आहेत? सगळे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत. आता आपण एरर डिटेक्शनचे क्वेश्चन बघूया. द सन इज ब्राईटली शायनिंग. काय चेंज करावं लागेल? येस, कारण हे कुठलं व्हर्ब आहे? शायनिंग इनट्रान्झिटिव्ह आहे. सन म्हणजे सूर्य तळपतो, त्याचा प्रकाश आहे, पण ती कृती दुसऱ्या कोणावरती घडलेली नाही, ते इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. म्हणून व्हर्बच्या नंतरच आपल्याला वाक्यात ब्राईटली हा शब्द वापरावा लागेल. द सन इज शायनिंग ब्राईटली, दिस विल बी द करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट, दे आर ब्रेवली फायटिंग द वॉर. ब्रेवली ॲडवर्ब आहे. कोणता ॲडवर्ब आहे? ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे आणि ॲडवर्ब ऑफ मॅनर वाक्याच्या शेवटी असतं. ओके, मगाशी आपण हा रूल बघितलाय. सो दे आर फायटिंग द वॉर ब्रेवली. ॲडवर्ब ऑफ मॅनर वाक्याच्या शेवटी असतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑलवेज ही इज ॲट होम. काय म्हणताय? आता ऑलवेज हे काय आहे? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ही, आता ही इज ऑलवेज
ॲट होम या पद्धतीने आपण करेक्शन करणार आहे. ठीक आहे. ऑलवेज वाक्याच्या सुरुवातीला नाही वापरायचं, इज नंतर आपल्याला ते वापरायचं आहे. आता इथे इज हे जरी एकच वर्ब असेल तरीही हे इंट्रान्झिटिव्ह आहे. त्याच्या घरी असण्याची कृती ही कुठे ट्रान्झिशन दाखवत नाही आहे, त्यामुळे हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब कन्सिडर करा आणि आपला जो इंट्रान्झिटिव्हचा रूल आहे तो इथे अप्लाय करा. ओके, हा रूल समजलाय तुम्हाला? नेक्स्ट, आय यूज नेवर टू गो देअर. ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे ना नेव्हर, फ्रिक्वेन्सी नाही आहे. नेव्हर ओके, कधीच नाही या अर्थाने आपण ते वापरतो. तो हे जे आहे हे ज्या शब्दाबद्दल माहिती सांगतं त्याच्या आधी वापरायचं आहे. आय नेव्हर यूज टू गो देअर या पद्धतीने असेल. आपण काय म्हणतोय, गेलो नाही. आता हे यूज जे आहे ना हे सवयीचा भाग होता, या पद्धतीने आपण यूज टूचा वापर करत असतो. सो आय नेव्हर यूज टू गो देअर. आणखीन एक ट्रिक सांगते तुम्हाला, यूज टूचे सेंटेन्सेस आल्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला असतो आणि त्याच्या आधी मग ॲडव्हर्ब ऑफ टाइम वापरा. यूज टू एकत्र वापरायचं, टू नंतर लगेचच V1 वापरावं लागतं. त्यामुळे हे अशा पद्धतीने आहे, याची पोझिशन इकडे तिकडे कुठे करायची नाही. इनफ हा शब्द आता खूप महत्त्वाचा आहे बघा. इनफ हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरला जातो, ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरला जातो. आणि आत्ता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की जे ॲडव्हर्ब असतात ते शक्यतो आपण आधी वापरतो, पण इनफ हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरला असेल तर तो नेहमी पाठीमागे ज्या शब्दाबद्दल माहिती सांगतोय त्याला जोडून नंतर लगेच वापरायचा आहे. एक्झाम्पल बघूयात. ही हॅज इनफ मनी. आता इथे इनफ शब्द कशाबद्दल माहिती सांगतोय? मनी. मनी काय आहे? नाऊन आहे. आणि या नाऊनबद्दल अधिक माहिती दिली म्हणून हा झाला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह. आणि नंतर ही स्लेप्ट इनफ, व्हर्ब बद्दल माहिती दिली म्हणून हा काय झाला या वाक्यात? ॲडव्हर्ब. ओके. आणि आता दुसरा नियम आहे इनफच्या बाबतीत, तो म्हणजे ज्या शब्दाबद्दल तो माहिती देतो त्यानंतर लगेच वापरलं पाहिजे. एक्झाम्पल बघा, द वेदर इज हॉट इनफ टू फील डिहायड्रेटेड. म्हणजे वातावरण हे इतकं म्हणजे बऱ्यापैकी उष्ण आहे. आपण जे बऱ्यापैकी उष्ण, मराठीत बोलताना आपण बऱ्यापैकी शब्द आधी वापरला, पण इंग्लिशमध्ये आपल्याला ते उष्णच्या नंतर आपल्याला म्हणजे हॉटच्या नंतर इनफ शब्द वापरायचा आहे. ओके, इथे हे ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर. आता इथे मला सांगा, वेदरबद्दल आपण माहिती देतोय. वेदर हे नाऊन झालं, त्या वेदरबद्दल अधिक माहिती हॉट शब्दात मिळाली. हॉट हे ॲडजेक्टिव्ह झालं. नाऊनबद्दल अधिक माहिती ॲडजेक्टिव्हमध्ये, ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती ॲडव्हर्बमध्ये. आणि म्हणून इनफ हे काय आहे? ॲडव्हर्ब. या ठिकाणी हॉट या विशेषणाला अधिक माहिती सांगते, ग्लोरिफाय करतं. नेक्स्ट आहे ओनली शब्द. आता जसं इनफ हा शब्द नेहमी ॲडव्हर्ब म्हणून वापरताना त्या शब्दाच्या नंतरच लगेच वापरावा लागतो, तसं ओनली हा शब्द त्याच्या आधी वापरायचा आहे. कशासाठी वापरताय? त्याच्या आधी. म्हणजे जर मी असं म्हटलं, आपण हे एक्झाम्पल आय थिंक ॲडजेक्टिव्हमध्ये बघितलं होतं, ओनली ही इज सिलेक्टेड असं जर म्हटलं, किंवा ही इज ओनली सिलेक्टेड, वाक्याचे अर्थ बघा किती बदललेले आहेत. पहिल्या वाक्याचा अर्थ काय निघतो? ओनली ही इज सिलेक्टेड म्हणजे फक्त त्याचं सिलेक्शन झालं. सेकंड, ही इज ओनली सिलेक्टेड, अर्थ वेगळा आहे, नुसतं सिलेक्शनच झालं, पुढे काही प्रोसेस नाही झाली. इथे आपण याच्या आधी नाही वापरलेलं, सिलेक्शन ह्या व्हर्बच्या आधी ओनली वापरलंय, म्हणजे इथे व्हर्बबद्दल माहिती दिली त्याने. कशाची माहिती द्यायची आहे, वाक्यात तुम्हाला कशासाठी तुम्ही शब्द वापरताय ते कळण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी आपण ओनली हे ॲडव्हर्ब म्हणून वापरतो. ओके. आता हे एररचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. ही केअरफुली रीड्स. ही केअरफुली रीड्स, यात काय करेक्शन करावं लागेल? आणि एक आहे सजेशन, ज्यावेळेस आपण हे ॲडव्हर्ब आयडेंटिफाय करतोय ते कुठले टाईपचे आहेत ते पण ओळखायला शिका. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वाक्याच्या शेवटी असतं, सो हे रीड या वर्ब नंतर आलं पाहिजे. ही रीड्स केअरफुली हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट, आय हॅव ऑफन टू गो टू कॉलेज बाय बस. ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे ऑफन बरोबर.
आता इथे दोन वर्ब आहेत वाक्यात. हां, आता हॅव टू, ॲक्च्युली हॅव टू हे मोडाल म्हणून वापरलेलं आहे, मोडाल ऑक्झिलरी आहे. ठीक आहे. सी, हॅवचे वेगवेगळे अर्थ असतात. एक ते हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो आपण, कारण आपल्याला पुढे V3 फॉर्म वापरायचा असतो. दुसरं कधी वापरतो आपण हॅव, एखादी गोष्ट असणे पाहिजे, पजेशन आहे या अर्थाने आपण मेन वर्ब म्हणून वापरतो. ठीक आहे, किंवा कन्झ्युम करणे, खाणे या अर्थाने, पिणे या अर्थाने. आणि जर आपण हे मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरणार असेल तर आपण हॅव टू म्हणजे ती गोष्ट करणं मला कंपल्सरी आहे असं असतं. आणि हॅव गॉट टू असं पण एक मोडाल आहे, त्याचा अर्थ माहिती आहे का? तर मी एक्झाम्पल सांगते, तुम्हाला अर्थ कळतात का बघा. आय हॅव टू वर्क ऑन संडे. आणि नंतर मी लिहितीये आय हॅव गॉट टू वर्क ऑन संडे. या वाक्यांमध्ये खूप फरक आहे, तो काय आहे ते सांगू शकता का बघा. आय हॅव टू वर्क ऑन संडे, आय हॅव गॉट टू वर्क. पहिल्या वाक्यात काय आहे अर्थ? बर, ओके. आता हे हॅव टू जे मोडाल आहे, मी मगाशी काय सांगितलं, आहे असणे या अर्थाने मेन वर्ब म्हणून वापरतात. इथे ते मेन वर्ब म्हणून नाही वापरलं. हॅव टू म्हणजे इथे या ठिकाणी मला ते कंपल्शन आहे, मला रविवारी सुद्धा काम करावं लागतं, म्हणजे माझ्याकडे ऑप्शन नाही. आणि जर मी म्हटलं आय हॅव गॉट टू वर्क ऑन संडे म्हणजे मला इतर वेळी संडेला काम करावं लागत नाही, फक्त हा एकच संडे असा आहे की मला काम करावं लागतंय. ओके, आय हॅव गॉट टू वर्क म्हणजे मला याच वेळी करावं लागते, इतर वेळी मला करण्याची गरज पडत नाही. म्हणजे एखाद्याला जर रविवारी सुट्टी असेल तर तो असं म्हणतो एखाद्या वेळेस ऑफिसला गेला की नाही मला दरवेळी, आता एवढं मोठं लांबलचक वाक्य म्हणायचं का, मला काही दर रविवारी सुट्टी नसते पण मला फक्त याच, सो आय हॅव गॉट टू म्हटलं तरी कळतं की इतर वेळी संडे फ्री असतो पण या संडेला काम आहे. असं हे इंग्लिशमधलं कॉन्व्हर्सेशन पण तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता मोडाल ऑक्झिलरीजचा वापर करून. सो हे जे आता इथे हॅव टू आहे ना, हे मोडाल म्हणून वापरलेलं आहे. हे दोन्ही एक्झाम्पल्स दिल्यामुळे आता क्लिअरली झालं असेल, कळलं तुम्हाला की हॅव टू आपण मग अशी यूज टू कसं वापरलं तसंच हे हॅव टू पण आहे. ठीक आहे, हे आहे मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरलेलं. मग ऑफन शब्द हा कुठे आला पाहिजे? मोडालच्या आधी. सो आय ऑफन हॅव टू गो टू कॉलेज बाय बस असं करेक्ट सेंटेन्स असेल. ओके, नेक्स्ट ऑलवेज ही इज ॲट होम. आय थिंक हे रिपीट झालं, ही इज ऑलवेज ॲट होम आपण मगाशी बघितलेलं आहे. नेक्स्ट बघूयात, ही ओनली वॉज सिलेक्टेड इन द टीम. करेक्शन करा यामध्ये. ही ओनली वॉज, आता कसं असतं, ओनली ही वॉज सिलेक्टेड म्हणलं तर ते करेक्ट होईल. ही नंतर वापरलेलं आहे तर आपल्याला ते आधी करावं लागेल. ठीक आहे, आता आपल्याकडे हा प्रकार नाही आहे, पण बँकिंगला एक प्रकार असतो SSCला की करेक्शन म्हणजे तुम्हाला तो पार्ट पण ओळखायचा आहे, इनकरेक्ट पार्ट, आणि विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅन इम्प्रूव्ह द सेंटेन्स. तर सेंटेन्स एरर डिटेक्शनचं पण असतं आणि एरर इम्प्रूव्हमेंटचे पण क्वेश्चन असतात. मग इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला काय बदल करायचं त्याचे भरमसाठ कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिलेले असतात. सो शक्यतो लेवल इतकी हाय ठेवा की तुम्ही हे सोपे सोपे प्रश्न सहज सोडवू शकता. ओके, आता आपण प्रॅक्टिस म्हणून यातले ॲडव्हर्ब्स फक्त आयडेंटिफाय करणार आहे. फर्स्ट सेंटेन्स, ही इज फुली प्रिपेअर्ड फॉर द एक्झामिनेशन. त्यातलं ॲडव्हर्ब ओळखा आणि मला टाईप पण सांगा. येस, फुली काय आहे? ॲडव्हर्ब आहे. कोणता ॲडव्हर्ब आहे? क्वांटिटी सांगते ना ते, डिग्री, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी. किती प्रमाणात म्हणजे मी पूर्ण तयारीत आहे, प्रमाण सांगितलं तयारीची, त्याच्या म्हणजे तयारी झाली आहे पण किती प्रमाणात, पूर्णतः. सो फुली हे काय झालं? ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, डिग्री किंवा मग क्वांटिटी. आणि माझं सजेशन आहे की हे क्वांटिटी म्हणूनच लक्षात ठेवा, कारण काय होणार आहे, जो आपण जो QMPDT सिक्वेन्स ठेवणार आहे त्यात क्यूसाठी हे लक्षात येईल.
ठीक आहे. आणि ॲडजेक्टिव्ह हे क्वालिटीचे असतात, ॲडव्हर्ब हे मॅनरचे असतात. ठीक आहे. म्हणजे ब्रेव्ह हे क्वालिटी दाखवणारं आहे, पण ब्रेव्हली मॅनर दाखवतो. त्यामुळे क्यू आणि म्हणजे क्वालिटी का क्वांटिटी ह्यात कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट, द नॉवेल इज वेल रिटन. यातलं फक्त ॲडव्हर्ब शोधा आणि कुठलं आहे ते त्याचा प्रकार ते पण सांगा. बरोबर. बरं, मी आता एक इन जनरल क्वेश्चन विचारते. मी जर म्हटलं हाऊ आर यू, तर तुम्ही काय आन्सर देणार? आय एम गुड म्हणणार का आय एम वेल म्हणणार? आय एम गुड. गुड हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. वेल हे ॲडव्हर्ब आहे. गुड हे आपण नाउन किंवा प्रोनाउनला वापरतो आणि वेल हे आपण कृतीला वापरतो. ठीक आहे. सो हे चांगलं लिहिलेलं आहे. रायटिंगची कृती चांगली झाली म्हणत असताना वेलचा वापर करायचा आहे. ओके. हे काय आहे पण? ॲडव्हर्ब ऑफ विच टाईप ऑफ दिस? विच ॲडव्हर्ब ऑफ? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता बघा, इथे एल-वाय प्रत्यय लावलेलाच नाही आहे आपण, पण तरी सुद्धा तो ॲडव्हर्ब ऑफ मॅनर झाला ना. कशा पद्धतीने असं म्हणत असताना ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, काही वाईट वाटून घ्यायचं नाही. चुकलं तर चुकलं, आपल्याला शिकायला मिळतं ना, ते बघायचं. प्रोबॅबली नाही, आता ही रायटिंगची क्रिया आहे, ती नॉवेलवर झालेली आहे. इथे हा सब्जेक्ट नाही आहे, हा ऑब्जेक्ट म्हणून वापरलाय. प्रोबॅबली इट विल रेन टुडे. प्रोबॅबली काय आहे तो? ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. कदाचित, कधीतरी नसतं. प्रोबॅबलीचा अर्थ आपण कदाचित, शक्यता वर्तवतो, प्रोबॅबिलिटी सांगतो, म्हणून ते झालं ॲडव्हर्ब ऑफ. आता तुम्ही काय सांगितलं? ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. येस, हे लक्षात ठेवायचं. बरं, ॲडव्हर्ब ऑफ रिझन एक असतं. मी मग अशी टाईप्समध्ये लिहिलं नव्हतं ॲक्च्युली, त्याच्यावर बेस्ट PYQ नव्हता म्हणून, पण ॲडव्हर्ब ऑफ रिझन एक असतं, हे लिहून ठेवा. आणि यामध्ये जे आपण शब्द वापरतो ना, हेन्स, सो, देअरफॉर, हे जे आहेत हे ॲडव्हर्ब ऑफ रिझन असतात. हे जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं की ॲडव्हर्ब म्हणूनच ते वापरले गेले असतील. या शब्दांना जर वाक्यामध्ये एक ॲडव्हर्बचं कार्य करण्यासाठी वापरलं असेल तर आपण त्यांना ॲडव्हर्ब ऑफ रिझन म्हणणार, नाहीतर मग ते कधी कधी कंजंक्शनचं पण काम करतात. ठीक आहे. त्यामुळे ॲडव्हर्ब म्हणून वापरले का कंजंक्शन म्हणून वापरले हे लक्षात ठेवा. आणि आता आहे ना, डिफिकल्टी लेवल जी आहे ही कन्सेप्टवरच असणार आहे इथून पुढच्या सगळ्या एक्झाममध्ये. सोपे सोपे प्रश्न इंग्लिशला ॲक्च्युली खूप सोपे प्रश्न आहेत, कंबाईनला तर काहीच डिफिकल्टी लेवल नाही आहे. बऱ्यापैकी राज्यसेवेचे, फॉरेस्टचे प्रश्न रिपीट झालेले दिसतात. पण क्वालिटी जी आहे ती SSC, बँकिंग ह्या एक्झाममध्ये भरपूर डिफिकल्टी लेवल असते आणि आपल्याला ती अचीव करायची आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. हे जे सेंटेन्स आहे सेम आपल्याला आणखीन एकदा ॲडव्हर्बचे टाइप्स बघायचे आहेत. ते कोणते आहेत बघूया. मला यातले आयडेंटिफाय करायचे आहेत ॲडव्हर्ब सुद्धा. एकापेक्षा जास्त ॲडव्हर्ब्स आहेत वाक्यात आणि त्यांचे प्रकार पण ओळखायचे. सांगा. फर्स्ट सेंटेन्स, अ फायनान्शियली स्ट्रॉंग पर्सन बिहेव्ड व्हेरी रूडली विथ हिज सर्वंट्स. बिहेव काय आहे? व्हर्ब आहे. तर मी तुम्हाला हिंट देते, या वाक्यात 3 ॲडव्हर्ब आहेत. बरोबर. रूडली बरोबर. स्ट्रॉंग काय आहे? स्ट्रॉंग कशाची माहिती सांगतोय आधी मला सांगा. नाही, परत एकदा वाचा वाक्य. अ फायनान्शियली स्ट्रॉंग पर्सन. पर्सन हे काय आहे? नाऊन आहे. नाऊनबद्दल अधिक माहिती ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती फायनान्शियल. ठीक आहे. आपण जी डेफिनेशन बघितली ॲडव्हर्बची, ज्याच्यामध्ये व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब या तिन्हीला तो शब्द क्वालिफाय करतो, तेच बघा. ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती आहे. बिहेव हे व्हर्ब आहे, त्या व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रूडली शब्दात मिळाली. त्या ॲडव्हर्बची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्हेरीमध्ये मिळाली, म्हणून हे असे तिन्हीही ॲडव्हर्ब झालेले आहेत. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, द स्नेल मूव्ज व्हेरी स्लोली. येस, दोन्ही पण काय आहेत? व्हेरी आणि स्लोली ॲडव्हर्ब आहेत. बरं, आता मला टाईप सांगा. या वाक्यातला फायनान्शियली हे कोणत्या टाईपचे ॲडव्हर्ब आहे? येस. त्यानंतर व्हेरी,
ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी, रूडली, हां ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी आणि रूडली काय आहे, मॅनर आहे. बरोबर. नेक्स्ट, द स्नेल मूव्स व्हेरी स्लोली. यातले ॲडव्हर्ब्स कोणत्या टाईपचे आहेत? हां, व्हेरी काय आहे ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी. स्लोली हे काय असेल, मॅनर, कशा पद्धतीने. ओके. हाऊ, आय एम रादर बिझी. यातलं ॲडवर्ब पण शोधा आणि टाईप पण सांगा. येस, रादर हे ॲडवर्ब आहे. कोणता ॲडवर्ब झालं हे? प्रोबॅबली, ऑफन, त्यानंतर रादर हे काय आहेत, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ऑलवेज, ऑफन, रादर. ओके. नेक्स्ट, देअर वर स्केअर्सली 20 स्टुडंट्स प्रेझेंट. येस, आणि ह्याचं टाईप कोणतं आहे? एल-वाय प्रत्यय लागलाय म्हणून मॅनर नाही. क्वांटिटी किंवा डिग्री म्हणतात ना. हे इथे तुम्हाला प्रमाण सांगतायत. प्रमाण हा शब्द लक्षात ठेवा. किती प्रमाणात, त्यामुळे हे प्रत्येक वेळी एल-वाय म्हणजे ॲडवर्ब नाही, हे प्लीज लक्षात ठेवा, कारण यावरती बरेच प्रश्न विचारलेले दिसतात. आज आपण लेक्चरमध्ये हे जे महत्त्वाचे रूल बघितले आहेत तेच लक्षात ठेवायचे, प्रॅक्टिस करायचे, याच्यावर आज काम करा. उद्या आपण ॲडव्हर्बच्या पोझिशनचे आणि कन्फ्युजिंग ॲडव्हर्बचे जे काही रूल्स आहेत ते बघणार आहे. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.